पाणी, ड्रेनेज, कचरा, रस्ता, दिवाबत्ती व नाला या विविध मागण्यांसाठी विभागीय कार्यालयात सुरेश पाटील यांचे आंदोलन. उपायुक्तांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे. सोलापूर शहरात विकास काम संथ गतीने सुरू असून पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट आदी कामासाठी महापालिकेच्या वतीने कामे होत नसल्याने विविध समस्या भेडसावत आहेत. यासाठी आंदोलन करत असल्याची माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली. विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे, विभागीय कार्यालयाचे सौ सुनीता हिबारे यांच्या मध्यस्थीनंतर सुरेश पाटील यांनी आंदोलन स्थगिती करत विविध प्रश्न उपायुक्तांसमोर मांडण्यात आले. शहरात पाणी पुरवठा 5 दिवसाआड होत असताना घोंगडे वस्ती, मड्डी वस्ती, इंदिरा वसाहत, सोनानगर, मुनाळे बोळ, गणेश नगर, दाळगे प्लॉट या परिसरात अनियमित पाणी पुरवठा व दूषित पाणी पुरवठा येत आहे. आज कशाला लावतो सांगा. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवट होऊन 3 वर्ष होऊन गेले, परंतु या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मध्ये घाण पाणी, मैला मिश्रित पाणी, काळं पाणी, दूषित पाणी, पिवळसर पाणी यायला लागलं आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही महिनाभरात प्रत्येक वेळी या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकून सांगितलेलं आहे, परंतु काम व्यवस्थित करत नाही. त्या पाण्याच्या संदर्भात असू दे, कचऱ्याच्या संदर्भात असू दे, घंटागाडीच्या संदर्भात असू दे, ड्रेनेज लाईन ब्रिटिश केलेले आहेत, सर्व चोकप झाले आहेत, गाळ भरलेत, ह्या संदर्भात असू दे. लाईटचं त्या ठिकाणी जवळजवळ 30% लाईट बंद आहेत. या सर्व कारणासाठी या विभागीय कार्यालय क्रमांकमध्ये आम्ही घेराव घालून आलेलो असताना त्या ठिकाणी माननीय विभागीय अधिकारी यांनी अर्धा तास आले नव्हते. आम्ही लोकरे साहेबांना सांगून या ठिकाणी बोलण्यात आलं. साहेबांनी आम्हाला विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी सर्व या प्रभाग क्रमांक 3चे जे काही लेंडकी नाल्याचा समस्या असू दे, ड्रेनेज, पाणी, रस्ते अशा सर्व समस्यांसंदर्भात चर्चा केला. ते त्वरित सोडवायचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे असं साहेबांनी आश्वासन दिलं आहे. आणि या ठिकाणचं जे काही माणसं, कर्मचारी कमी आहेत, हे सर्व कर्मचारी लोकांना या ठिकाणी लाड कमिटी असू दे किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये भत्त्याचं याच्यामध्ये मंजूर करून या सर्व कामं करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. महिनाभरात साहेबांनी सर्व कामं जे काही आहेत ते पूर्ण करतील. मेजर जे कामं आहेत ते वरिष्ठांना कळून पूर्ण करतील म्हणून सांगितले. त्याबद्दल आम्ही जे काय झोन ऑफिसला येऊन ते घेराव घातला आहोत, त्या उपायुक्त आमचे लोकरे साहेबांनी सांगितल्याबद्दल त्यांचं ऐकून या ठिकाणी हे केलेलं आहे. परंतु आज आम्ही कमी संख्येनं येऊन उद्या जर या ठिकाणी महिन्याभरात आमचे व्यवस्थित कामं नाही झाले, आता आम्ही झोन ऑफिसला नाही, आम्ही महानगरपालिकेत सर्व जनता जनार्दनाला घेऊन ज्या ज्या ठिकाणी जे जे समस्या आहेत त्या सर्व समस्याचं सोडवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. माझी तर सोलापूरकरांना, सर्व शहराच्या लोकांना विनंती आहे, आव्हान आहे की काही समस्या असू दे आम्हाला सांगा. मी आपल्याकडे येऊन सर्व कामं सोडवण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करून घेण्याचं काम करेन असं या ठिकाणी सांगतो. माझा नंबर 9850 100 999 आहे. कधीही फोन करा. 1 तासाभरात मी तुमच्याकडे हजर राहीन. सर्व कामं करायचा प्रयत्न जेणे कोणी नगरसेवक करत नसतील, जेणे कोणी लोकप्रतिनिधी करत नसतील, ते सर्व कायदेशीर काम करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असं या ठिकाणी सांगून आम्ही आज 2.5 तासानं या ठिकाणी उठलेलं आहे. पुन्हा एकदा असं काही होऊ नये, सर्व कामं व्यवस्थित झालं पाहिजे या दृष्टिकोनातून या आठवडाभरात सर्व घाण पाणीचं समस्या आमचे लोकरे साहेबांनी प्रत्येकानं सूचना दिलीत, ते सोडवतील असं आशा आहे. आपण सोडवावं हीच कळकळीची विनंती आहे. जर सुटलं नाही तर आम्ही महानगरपालिकेत आंदोलन करू.